आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री पोटसुळ्या मारुती मंडळ गणेशपेठ पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. मंडळाचा या वर्षीचा समाज प्रबोधनपर देखावा स्मोकी पाखर. स्मोकी पाखर, स्मोकी पाखर. मला नाही जेवायचं. नाही म्हणजे नाही. मला आधी मोबाईल दे. मी नाही जेवणार. तू आता मार खाशील हा? शाळेचा अभ्यास पण राहिलाय. मला नाही करायचा अभ्यास. तुला काय करायचं ते कर. मला आधी मोबाईल दे. दिवसभर तुला नुसता मोबाईल पाहिजे. आधी जेवून घे आणि अभ्यासाला बस, नाहीतर मार खाशील आता. तू नाही का दिवसभर मोबाईल वर असते? तुलाच मारले पाहिजे बाबांनी. माझंच का डोकं खाते? ए जा तिकडे. मला जेवायचं सुद्धा नाही. पाहिलं, मोठ्यांनी सांगावं आणि लहानांनी ऐकावं हीच खरी आपली संस्कृती आणि संस्कार. पण आता हे सगळं बदलत चाललंय. मुलांना पाहिजे ते आपण देतो, लाड पुरवतो आणि सगळं त्वरित मिळालं नाही तर ते रागराग आणि चिडचिड करतात. मुलं लहान असताना ते जे पाहतात, जे काही ऐकतात तेच ते बोलू आणि वागू लागतात. त्यामुळे घरातलं वातावरण आणि संस्कार चांगले असणं महत्वाचं आहे. आपण घरात ओरडून बोलणं, चिडचिड करणं ह्याचा आपसुकच मुलांच्या पाहण्यात आणि वागण्यात फरक पडतो. सतत घरात भांडण, आरडाओरडा, जोरात बोलणं होत असेल तर हेच नैसर्गिक आहे असं मुलांना सुद्धा वाटू लागतं. प्रत्येक वेळी चिडचिड बाहेर निघेल असं नाही. काही मुलं हे सगळं मनात दडपून ठेवतात आणि त्यांच्या मनात एक अस्वस्थतेची भावना निर्माण होते. ए पकड त्याला, पकड पकड. अरे चल उडव. अरे मार त्याला. मरतय मरतय. अरे तू मागे ये. भारी तिकडे. भारी भारी. तोड तोड तोड. अरे मार. हा जा जा जा. उडव, उडव. पुढे जा. अरे मार मार मार. अरे त्याला मार. तिकडे तिकडे. अरे हा पुढे मस्त मस्त. मार मार मार. एक नंबर. पाहिलं, शारीरिक खेळाकडे दुर्लक्ष करून या तरुण पिढीची मोबाईल गेम्समध्ये रुची वाढतीये. कोणाला तरी मारणे, पाडणे, ढकलणे, बंदुकीने सगळं नासधूस करणे अशा गोष्टी आजकालच्या गेम्समध्ये असतात. तसंच टीव्हीवर चित्रविचित्र कार्टून पात्र, त्यांच्या आवाजात बोलणं, त्यातली भांडणं पाहून आपसुकच बालमनावर परिणाम होतो. या अशा गोष्टींमुळे मुलांना मजा वाटायला लागते आणि ह्याचा परिणाम त्यांच्या स्वभावात होऊ लागतो. या प्रिलिम परीक्षेचं टेन्शन आलंय. चल जरा ब्रेक घेऊ अभ्यासातून. चल ना जरा राऊंड मारून येऊ. डोक्याला शांतता. चल चहा पिऊयात. अरे नुसता चहा काय घेतोय? चल एक एक कश पण मारू चहा सोबत. अरे नको रे. मला नाही सवय या सगळ्याची. आणि घरी कळलं तर बाबा मारतील. तुझे बाबा काय वेगळं करतात? अरे घरी किती वेळा तुझ्या बाबांना सिगरेट ओढताना पाहिला आम्ही पण. त्यांना पण मजा येते. तर तू काय टेन्शन घेऊन बसलाय? काय नाही होत रे, बिंदास. एकदाचा पण कोणाला सांगू नको. अरे घेऊन तर बघ एक कश. बघ सगळं टेन्शन दूर आणि फक्त धूर. बघितलं, साधारण 12-13 वर्षाची मुलं झाली की ते समाजात वावरायला लागतात आणि समाजात किंवा आपल्या परिसरात जे पाहतात त्याचं ते अनुकरण करू पाहतात. घरामध्ये जर मुलांना घरच्या वातावरणामुळे असुरक्षित वाटत असेल तर ते त्याचं उत्तर समाजात शोधायला लागतात. भरपूर यश, खूप प्रसिद्धी, झटपट मिळणारं सुख या नादात जर त्यांना अपयश आलं तर ही मुलं क्षणात नैराश्यात जातात. हे नैराश्य घालवण्यासाठी ते जगातल्या सगळ्यात सोप्या उपायाकडे जातात आणि ते म्हणजे व्यसन. चकित झालात ना? हो, व्यसन. आज चौकाचौकात टीव्हीवर सर्रासपणे गुटखा, सिगारेट, दारू यासारख्या व्यसनांच्या जाहिराती दाखवतात आणि त्याची उपलब्धता सुद्धा सगळीकडे तेवढीच सोपी आहे. चुकीची संगत किंवा चुकीचे मार्गदर्शन मिळाले की तो सहजच व्यसनांच्या आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकला जातो. कॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के कॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के सोचना है क्या
जो होना है होगा, चल पड़े हैं फिक्र यार धुएं में उड़ा के। अरे सच्या, संजूबाईचं पिक्चर बघितला का? कसला भारी काढलाय पिक्चर. हो रे, काय मॅटर वाचतो तो इंटरव्ह्यूला आधी. लय भारी सीन घेतलाय तो. पण तो पिक्चर मध्ये मिठासारखं पांढरं नाकातून काय आवडतो रे? अरे भाई, सुक्की नशा आहे ती. म्हणजे भाई, ट्राय करायचंय का तुला? फक्त सांग, आणतो बघ उद्या. काही पण बोलतो का रे? हे असं आपल्या इथे मिळतं का तरी? हे सगळं हाय क्लास लोकांना मिळतं, स्टँडर्ड पब्लिक. अरे भाई, तुला पण करतो की मी उद्या स्टँडर्ड. काय, आपला एक मित्र आहे, त्याची वरपर्यंत सेटिंग आहे, तो देईल आपल्याला. एकदा तरी करायला काय हरकत आहे? आता संजूबाई घेतात तर आपण एकदा बघूच शकतो ना. काय, तू फक्त पैसा तयार ठेव, मी बघतो काय करायचं. पाहिलं आपण, अब्दुल कलाम यांनी त्यांच्या अग्निपंख पुस्तकात सांगितलंय की भारत 2020 साली महासत्ता होईल. पण आजची तरुणाई मात्र रेड बुल गिव्स यू विंग्सच्या नादात गुरफटत चाललीय. साधारण 80% मुलं शाळा आणि कॉलेज लाईफमध्येच व्यसनाधीन होतात. प्रत्येक शाळेत व्यसनमुक्तीबद्दल विशेष कार्यशाळा झाली पाहिजे. मुलांसोबत रोज संवाद झाला पाहिजे. हे ना पालक करताय ना आजकालचे मित्र. आज प्रत्येक व्यक्ती मोबाईलमध्ये गुंग आहे. वेळीच मुलांवर चांगले संस्कार आणि चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात जाण्यापासून आपण वाचवू शकतो. चला तर मग आजपासून रोज आपण मुलांसोबत चांगला योग्य संवाद साधून त्यांना व्यसनांच्या विळख्यात अडकण्यापासून लांब ठेवूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आवाजाचे कलाकार निवेदन सुमेध, सूत्रधार पल्लवी चौधरी, बाल कलाकार कैवल्य चांदवले, अंशुमन महाजन, अगस्त्या गुप्ता, दीर्घर्त रामटेके, विहान सोंडे, ऋषिकेश तावरे आणि ओम. ध्वनिमुद्रण ओम साई रेकॉर्डिंग स्टुडिओ, डेक्कन, पुणे. सजीव देखाव्यातील बाल कलाकार जानवी रासने, दिव्यम रासने, सई खलाते, दुर्वा उगले. अज्ञेय आदित्य शिंगारे, युग जानी. मंडळाच्या देखाव्याची संकल्पना आणि सजावट संपूर्णतः मंडळाच्या कार्यकर्त्यांची असते. आपले श्री पोटसुळ्या मारुती मंडळ सर्व गणेश भक्तांचे व हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.